जय जगदंब. नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर. आज सुद्धा आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आहे शुक्रवार आणि रात्रीचे वाजलेले आहेत 11:37 म्हणजे जवळजवळ 11:30. शुक्रवारच्या दिवशी माझ्याकडे भक्तांची प्रश्नोत्तरे असतात हे बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. तशी आज सुद्धा होती, त्यात काही नवीन नाही. आणि ज्या पद्धतीनुसार हल्ली गर्दी वाढत चालली आहे, तर हा थोडासा आमच्या चिंतेचा आणि एक नियोजनाचा विषय बनत चाललाय. कारण असं झालं, की माझ्या डोक्यामध्ये एक फिक्स असतं, की दर शुक्रवारी आपल्याकडे काही विशिष्ट लोक येतील. परंतु यामध्ये जी लक्षणीय वाढ काही दिवसांपासून होत आहे, तर ती वाढ खरंच मला चिंताजनक वाटते. ती चिंताजनक यासाठी, की येणाऱ्या भक्तांची जी काही गर्दी होते, त्या गर्दीमुळे स्वतः माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतच आहे. त्यामुळे माझ्या तब्येतीवरती सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसून आले. जसं की झोप होत नाही, त्या ठिकाणी मला जेवण मिळत नाही, त्या ठिकाणी मला फक्त चहावरती किंवा कसं एखाद्या पेयावरती दिवसभर राहावं लागतं. आता मी जेवण यासाठी करत नाही, की जेवण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्लानी येते किंवा झोप लागते किंवा धुंदी येते, आळस येतो. त्यामुळे मी शक्यतोवर जेवण टाळत असतो गर्दीच्या दिवशी. आता आज सुद्धा असंच झालं. सकाळी 12 वाजेपासून मी गादीवरती बसलेलो आहे. तर आता रात्रीचे 12 वाजत आहेत. जवळ-जवळ 12 तास मला होऊन गेले एकाच जागेवरती आहे आणि अजून सुद्धा बऱ्याच जणांची गर्दी या ठिकाणी बाकी आहे. तर एवढ्या सर्वांचे नंबर होईपर्यंत साधारणतः सकाळचे 5 किंवा 6 जसे दर शुक्रवारीच होतात, तसे आज सुद्धा होतील. कारण अजून बरीच पब्लिक बाकी आहे. आता ही पब्लिक कुठून आलेली? तर यामध्ये लक्षणीय जी वाढ झाली, तर गावांची नावं सांगतो मी. मी फक्त आजच्या शुक्रवारबद्दल बोलतो. आज छत्तीसगडवरून एक मुलगी येऊन गेली, जी नोकरी करते. त्यानंतर मुंबईवरून बरेच जण आलेले आहेत. पुणे जिल्ह्यामधून काही आलेले आहेत. नाशिक निफाडवरून काही जण आलेले आहेत. एक गृह खातं म्हणण्यापेक्षा एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी ते येऊन गेले. हे पोलीस अधिकारी सुद्धा आगाऊ सूचना न देता एकदम आले होते. त्यांनी येऊन सांगितलं, की मी पोलीस आहे, त्यामुळे आम्हाला 24 तास ड्युटी असते आणि मी मुंबईवरून आलेलो आहे. म्हणजे ते मुंबई पोलीस आहेत ते साहेब. त्यांचं म्हणणं होतं, की मला लवकर घ्या. परंतु ते ऐन वेळेवर आले होते आणि त्यांच्या आधी जवळ-जवळ 100 जणांचे नंबर होते. त्यामुळे साहजिकच त्यांचा नंबर लागला नाही. त्यांनी भरपूर प्रतीक्षा केली. 4-5 घंटे वाट बघितल्यानंतर शेवटी ते 6व्या घंट्याला वापस गेले. आता या ठिकाणी एक मला वाईट ह्या गोष्टीचं सुद्धा वाटतं, की मुंबई पोलीस असो किंवा त्या ठिकाणी आपल्या सैन्य दलामध्ये कार्य करणारे व्यक्ती असो, अशांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. कारण पोलीस असो, मिलिटरी असो, हे आपल्या सेवेसाठी अविरतपणे झटत असतात. परंतु ते येऊन गेलेलेच मला मुळामध्ये माहीत नाही. मी आतमध्ये होतो. ते बाहेरच्या बाहेर 4-5 घंटे वाट बघून गेले. नंतर जेव्हा हा विषय मला माहीत झाला, तेव्हा मी असं बोललो माझ्या जवळच्या शिष्यांना किंवा सेवेकऱ्यांना, की बाबा आपण त्यांना घेतलं असतं आतमध्ये. कारण पोलीस लोक किंवा पोलीस खातं हे आपल्यासाठी 24 तास झटत राहतं, झिजत राहतं. त्यांचा आपण एक नंबर लवकर जरी घेतला असता तरी चाललं असतं. पण ते गेल्याच्या नंतर मला माहीत झालं. पण मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं, काही काही वेळेला तुमची जबाबदारीची पदं किंवा खाती माहीत असून सुद्धा जे समोर बसलेले भक्त आहे यांना डावलून नवीन भक्तांना घेता येत नाही. दुसरा विषय म्हणजे आगाऊ सूचना देऊन आलेल्या भक्तांचं नियोजन करता येतं, किंवा ज्यांनी मंदिर संस्थांवरती कॉल केलेला आहे, मंदिर संस्थांच्या नंबरवरती कॉल करून जे येतात त्यांच्या नावाची आमच्याकडे बुकिंग असते. त्यांचं नाव रजिस्टरमध्ये लिहिलेलं असतं. आम्हाला कल्पना असते, की आज दिवशी या गावावरून या नावाचा व्यक्ती आमच्याकडे येणार आहे. म्हणून आम्हाला त्या वेळेनुसार नियोजन करता येतं. पण जर कुठल्याही प्रकारची सूचना न देता धडकपणे कोणी येऊन उभं राहिलं, तर आमच्याकडे कुठलीही कल्पना नसताना सुद्धा त्या व्यक्तीला घ्यावं लागतं. त्यामुळे इतर लोकांचाही वेळ वाढतो, आमचा सुद्धा वेळ वाढतो. या ठिकाणी व्यवस्थापनावरती त्याचा ताण येतो. आज तर अक्षरशः असं झालं, की आमचे जे 2 सेवेकरी आहेत, त्यांची नावं नाही सांगणार मी, माझे शिष्यच आहेत तिथलचे स्थानिक. त्यांनी मला सर्व शिष्य भाऊ म्हणतात. मला त्यांनी सांगितलं, की भाऊ, पुढच्या शुक्रवारपासून जर अशी गर्दी होणार असेल, सकाळी 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, आम्ही अजिबात तुमच्या मदतीला थांबणार नाही. आणि त्यांचंही रास्तच आहे. मी माझ्या शरीराला अपाय करून घेतला. रात्रभर जागून 20-20, 24-24, 25-25 घंटे भक्तांच्या गारड्यामध्ये बसून, त्यांचे प्रश्न सोडवून, त्यांना गुणमान देऊन. पण आज रोजी मला या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या गोळ्या सुरू झाल्या.
त्या गोळ्यांचं कारण म्हणजे रात्रभर जागणे, जेवण न करणे, जेवण न केल्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणे, या सर्व त्रासांच्या व्यापामुळे मी माझं शरीर तर खराब करून घेतोच आहे, पण जे माझे सेवेकरी आहेत ते सुद्धा रात्रभर जागून बिमार पडत आहेत. आणि या ठिकाणी कुठलाही सेवेकरी माझ्याकडून पैसे घेत नाही, सेवेचा मोबदला घेत नाही. माझ्या मनाला जे वाटेल ते मी त्यांना देतो. ते माझ्या मनावरती आहे. पगारी नोकर म्हणून इथे कोणीही काम करत नाही. मी माझ्या 5 बोटांमध्ये जे येईल, जेवढं मावेल तेवढं दिलं, त्यावर ते समाधानी राहतात. मग अशा या निष्पाप सेवेकऱ्यांकडून किंवा मुलांकडून काम करून घेत असताना ते जर बिमार पडत असतील, तर मी माझं खराबी करून घेतली, त्यांची खराबी करायला परवडणार नाही. म्हणून जे 2 जण मला म्हटले, की पुढच्या शुक्रवारपासून अशा गर्दीनंतर रात्री 9 वाजेच्या नंतर आम्ही थांबणार नाही, त्याने त्यांच्या जागी योग्य आहेत. आता विषय असा निर्माण झाला, आता हा व्हिडिओ मी का बनवतोय आता? जर इथे सेवेकरीच थांबणार नसतील, तर मी एकटा हे सर्व चालवणार कसं? बघा, राजा त्या ठिकाणी सिंहासनावरती बसून आदेश देतो हे सर्वांना कळतं. राजा मोठा असतो हेही सर्वांना कळतं. पण राजा जेव्हा आदेश देतो किंवा फरमान सोडतो किंवा त्या ठिकाणी राजपत्र काढतो, राजाच्या हाताखाली त्या ठिकाणी प्रधानमंत्री, सेनापती, शिपाई, अष्टमंडळ असणं गरजेचं आहे. तर राजाच्या फरमानाला किंवा आदेशाला किंमत राहते. इथे जर माझे सेवेकरीच मला मदत करणार नसतील किंवा ते त्यांच्या तब्येतीच्या भीतीमुळे घरी निघून जाणार असतील, मी एकटा इथे काहीच करू शकत नाही. मी तुमचे प्रश्न सोडवू, की तुमचे नंबर गोळा करू, की तुमची लाईन लावू, की शिस्त पाळू, एकट्या माणसाच्या भरोश्यावर काहीही होत नसतं. म्हणून या ठिकाणी मी असा निर्णय घेतलेला आहे आज, की पुढच्या शुक्रवारपासून अशा प्रकारची गर्दी होऊ नये, यासाठी आगाऊ सूचना दिल्याशिवाय कृपया कोणी येऊ नका. हा माझा आजचा ह्या विषयाला धरून 4था व्हिडिओ आहे. खरं पाहता मला हा विषय बोलण्याची आता लाज वाटायला लागलेली आहे, की काय बाबा नेहमी फोन करून व्हिडिओ बनवून तेच सांगावं, की फोन केल्याशिवाय येऊ नका, फोन केल्याशिवाय येऊ नका, फोन केल्याशिवाय येऊ नका. आपण एवढे मोठे झालोत का? आपण समोरच्या लोकांचा अनादर करतोय का? आपण येणाऱ्या भक्तांना रोखतोय का? असं माझं मन मला खातंय. खरं तुम्हाला सांगतो. पण करणार काय? माझा उपाय नाहीये. जसं मागे मी स्वतः औरंगाबादला 2 दिवस ॲडमिट होतो दवाखान्यामध्ये संभाजीनगरला डॉक्टर सातारकर यांच्याकडे, कारण माझ्या लिव्हरला सूज होती. मी 2 दिवस दवाखान्यात ॲडमिट असताना एक गाडी भरून भक्त मुंबईवरून आले, दुसरी गाडी भरून भक्त पुण्यावरून आले, ज्यांनी कुठलीच फोन किंवा सूचना केलेली नव्हती. मी दवाखान्यामध्ये ते इथं घरी येऊन उतरले आणि आम्हाला सरांशी भेटायचं आहे. आमच्या मागे खूप प्रॉब्लेम आहेत. काय करणार? मुंबईच्या लोकांची गाडी वापस काढून द्यावी लागली, पुण्याच्या लोकांना वापस काढून द्यावं लागलं, कारण मीच घरी नसताना त्यांचा इलाज किंवा त्यांचे प्रश्न ऐकायला रिकामं कोण? तसंच आता होतंय. इथे जर माझे सेवेकरीच मला मदत करणार नसतील, तर मी एकटा काहीही करू शकणार नाही. म्हणून सांगतो, कॉल केल्याशिवाय प्लीज येऊ नका. हे कोणासाठी बोलतोय? मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, निफाड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टा, बाह्य राज्यातील भक्त, जसं की मागच्या आठवड्यामध्ये गोव्याचे 2 जण येऊन गेले. आज छत्तीसगडवरून एक मुलगी येऊन गेली. पाठीमागे UP मधून काही जण येऊन गेले होते, मठपाळा नावाचे. तर मला हे सांगायचंय, तुम्ही बरं महाराष्ट्रातून आले तर यायला तुम्हाला कमीत कमी 12-13 तास लागत असतील. अरे जे थेट परराज्यामधून येत आहे त्यांना यायला तर 15-20 घंटे लागत असतील. एवढा दूरचा प्रवास जेव्हा तुम्ही करून माझ्याकडे येताय, माझ्याकडे आल्याच्या नंतर माझी जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या हक्काचे 10 मिनिट देणे, पण ते देण्यासाठी मीही ठिकाण्यावर पाहिजे आणि माझे शिष्यही ठिकाण्यावर पाहिजे. म्हणून आगाऊ सूचना दिल्याशिवाय कृपया हात जोडून सविनय विनंती, येऊ नका. कॉल करा. कॉल करण्यासाठी नंबर आहे 7385867468. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास 73 85 86 74 68. अंकामध्ये सांगायचं झाल्यास 7385867468. या मोबाईल नंबरवरती आमच्या संस्थांचे सेवेकरी, ज्यांना मी अधिकृतपणे सध्या कॉल उचलण्याची जबाबदारी गेल्या 6 महिन्यांपासून दिलेली आहे, उदय कुमार होनमाने सर, राहणारा नांदेड, यांनी त्या ठिकाणी कॉल उचलण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. नांदेडवरून ते देऊळगाव राजाला फक्त आपले कॉल उचलण्यासाठी मंदिरामध्ये येऊन राहिलेले आहेत आणि ते दररोजचे 300, 400, 500 फोन उचलतात. मला बऱ्याच जणांचे कमेंट आहे, सर आम्ही कॉल करतो पण कोणी फोन उचलत नाही.
अरे पण मी डोळ्यांनी बघतोय की होनमाने सर रोजचे 300-400 फोन उचलतात, रिटर्न कॉल सुद्धा करतात. तुम्ही थोडा संयम ठेवायला शिका. कारण पहिली गोष्ट म्हणजे एक व्यक्ती एका वेळेला एकाच फोनवरती बोलू शकतो. दुसरा विषय म्हणजे सारखं अहो त्या माणसाला मध्ये 2 मिनिट चहा पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, लघवीला जाण्यासाठी, संडासला जाण्यासाठी, जेवण्यासाठी वेळ तर काढावा लागेल ना, की तो व्यक्ती त्या वेळेमध्ये सुद्धा बोलत राहणार आहे. त्यामुळे मी त्या माणसाला फोन उचलच म्हणून बळजबरी करू शकत नाही. कारण तो रोजचे 200-300 फोन उचलतो आणि मला तर असं वाटतं, की एक दिवशी मी लाईव्ह घेतो आणि त्या लाईव्हमध्ये माझ्या बाजूला फक्त होनमाने सरांना बसवतो. फक्त त्या माणसाचा फोन किती सुरू राहतो ते लाईव्हमध्ये तुम्ही बघा. आणि हा फोन इतकं येण्याची काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपले फोन हे मोफत उचलले जातात. ₹1 सुद्धा कॉल उचलण्यासाठी घेतला जात नाही. नंबर 2 माझ्याकडे उपासना शिबिराची असो किंवा माझ्या पर्सनल भेटीची असो किंवा बांधीची असो, तारीख घेण्यासाठी कुठलीही बुकिंग फी घेतल्या जात नाही. जसं की हल्ली माझ्या कानावरती येतंय, की आम्ही फोन केला तर फोन उचलण्याचे सुद्धा ₹100 घेतले. म्हणजे मी स्वतः नाही, दुसऱ्या महाराजांनी एका. लोकं सांगतात, "सर आम्ही त्या महाराजांना फोन केला, फोन उचलण्याचे ₹100 घेतले. फोन उचलल्याच्या नंतर त्यांच्याकडे नंबर लावण्याचे ₹200 घेतले आणि तिथे गेल्यावरती 25-30 हजाराची पूजा आम्हाला सांगितली." हे बाकीच्या ठिकाणचे त्यांची नाटकं ठीक असतील. आमच्यापाशी असं काही नाहीये. मोफतपणे सर्व कॉल उचलले जातात. नंबर लावल्यासाठी ₹1 घेतला जात नाही. फक्त जी लीगल फी असेल, जसं उपासना शिबिराची नवीन सुधारित फी ₹2100 ₹2100 करण्यात आलेली आहे. तेवढीच तुमच्याकडून फोनपेला घेतली जाते. बांधी पूजेची जी फी असेल ती फोनवर घेतल्या जात नाही. ते पैसे इथे आल्यावर द्यायचे. माझ्या भेटीचे जे काही पैसे असतील तेही इथे आल्यावर द्यायचे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनुसार त्या ठिकाणी ॲडव्हान्स कुठलेही पैसे घेतले जात नाही. म्हणून जास्तीत जास्त लोक कॉल करतात. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी मला आणखीन एक विषय सांगायचा, की बऱ्याच जणांचा कॉल करणाऱ्यांचा हा उपासना शिबिरापेक्षा जास्त माझ्या पर्सनल भेटीसाठी असतो. बऱ्याच जणांचे फोन येतात होनमाने सरांना. त्यांनी मला रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवल्या, की आम्हाला उपासना शिबिराची गरज नाहीये किंवा आम्हाला उपासना शिबिरामध्ये इंटरेस्ट नाहीये. आम्हाला फक्त सरांचे 10 मिनिट हवे आहेत, त्याचे आम्ही हवे तेवढे पैसे देऊ. मला ह्या प्रश्नाची फार कमाल, गंमत आणि मज्जा वाटते. कमाल, गंमत आणि मजा ती यासाठी, की जे हक्काचे 10 मिनिट त्या लोकांना माझ्याकडून हवे आहे, जिच्यासाठी ते लोकं वाटेल तेवढा पैसा देऊ असं म्हणतात. अहो ते हक्काचे 10 मिनिट तर उपासना शिबिरामध्ये सुद्धा भेटतात. म्हणजे त्या ठिकाणी थिअरी शिकवली जाते, प्रॅक्टिकली उपासना करवून घेतली जाते. ती घरी कशी करावी हे सर्व लिहून दिलं जातं, नोट्स दिल्या जातात, देवीचा फोटो दिला जातो, साहित्य पूजा दिली जाते. या साहित्य पूजेमध्ये सर्व मांडणी शिकवली जाते. उपासना करवून घेऊन तुमच्या शरीरातील सर्व निगेटिव्हिटी काढली जाते. तुमच्या शरीरामध्ये जगदंबेची शक्ती भारित केली जाते. हे सर्व विधी क्रमवार पद्धतीनुसार करून घेऊन तुम्हाला उपासना दिली जाते आणि सरते शेवटी सर्वांना हक्काचे 10 मिनिट सुद्धा दिले जातात. म्हणजे जे 10 मिनिट तुम्हाला उपासना शिबिरामध्ये फुकट मिळतात, त्यासाठी लोकांना हवे तेवढे पैसे देण्याची तयारी आहे. याची कमाल वाटते. दुसरा विषय म्हणजे उपासना शिबिरामध्ये आपण नवीन पद्धतीनुसार अभिमंत्रित करून दिलेला धागा देतो. त्याबरोबरच सिद्ध केलेलं आसन सुद्धा मोफतपणे देतो. त्याबरोबरच या ठिकाणी व्हायब्रेशन जे मी पूर्वी कधीही शिबिरात देत नव्हतो, हल्ली मी व्हायब्रेशन सुद्धा फुकट द्यायला लागलेलो आहे. प्रश्न सोडवायला लागलेलो आहे. असे सर्व गोष्टी होत असताना या ठिकाणी मला कमाल वाटते, की लोक म्हणतात आम्हाला शिबिराची गरज नाही, सरांचे 10 मिनिट द्या. मी तुम्हाला हक्काचे 10 मिनिट जरी दिले तरी तुम्हाला उपासना शिबिराला यावंच लागेल, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. फरक एवढा आहे, जे उपासना शिबिराला येतात मी त्यांना पुन्हा कधीही लवकर बोलावत नाही. हां, थोडाफार कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर एखादी पूजा करायला सांगतो, ती मी करून देतो. पण शक्यतोवर शिबिर झालेल्या 90% व्यक्ती फिरून माझ्याकडे येत नाहीत. हवं तर ज्ञानमाळ घेण्यासाठी येतील, गुरुदीक्षा घेण्यासाठी येतील, फार काही प्रॉब्लेम असेल तेवढा घेऊन येतील, पण 90% व्यक्तींची कामं शिबिरामध्येच होतात. आणि ज्या व्यक्ती शिबिर न करता थेट माझ्या भेटीसाठी येतात, त्यांचं मी बांधी जरी करून दिली, त्यांचा प्रश्न जरी सॉल्व्ह करून दिला, तरी मी त्यांना पुन्हा शिबिर करायचा सल्ला देतो आणि आग्रह करतो. तो यासाठी, की शिबिरामध्ये तुम्हाला संपूर्ण उपासना करवून घेतली जाते, जी तुमच्या आयुष्याची शिदोरी आहे.
उपासना म्हणजे सरळ सरळ जगदंबेला स्वतःच्या शरीरामध्ये धारण करायची पात्रता निर्माण करणे आहे. लोकांना अजून उपासना शिबिराचं महत्त्वच कळलेलं नाही. लोकांना अजूनही त्या ठिकाणी माझ्या समोर बसणे, स्वतःचं रडगाणं सांगणे, माझ्या हाताने एखादा नारळ घेणे, थोडीफार बांधी घेणे आणि घरी निघून जाणे यामध्येच धन्यता वाटते. आणि हे मला आर्थिकदृष्ट्या फार जास्त सोयीस्कर आहे बरं का. उपासना शिबिराच्या दिवशी 12-12 घंटे या ठिकाणी उपासना करवून घेण्यापेक्षा हक्काचे 10 मिनिट देऊन टाकणे आणि उपासना शिबिरा एवढीच फी घेणे हे मला फार जास्त सोयीस्कर आहे. माझ्या जागी दुसरा कुठलाही बाबा, बुवा, महाराज, आम्मा, दादा, पप्पा, गुरुवर्य हे असते तर त्यांनी हेच केलं असतं आणि सर्वजण हेच करतात. जगदंबेची उपासना शिकवणारा बाप ह्या महाराष्ट्रामध्ये एकुलता एक आहे, तो म्हणजे मुकुंद आंधळे सर. हल्ली काही थिरलर लोकांनी माझी कॉपी करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. कोणी नरवार्ण मंत्रांनी सुपाऱ्या भरून देतोय, कोणी त्या ठिकाणी 2100 रुपये फी घेऊन हातूर मंत्र देतोय, कोणी माझ्या नावाचा उपयोग करतोय. ठीक आहे, पण देव त्यांचा न्याय वेळेवरती करेलच, त्याबद्दल वाद नाही. वाघाचं कातडं किती जरी पांघरलं तरी त्या ठिकाणी बकरीला वाघाचं स्वरूप घेता येणार नाही. तसं माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे आहे. पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो, उपासना शिबिराला जास्तीत जास्त हजेरी लावायचा प्रयत्न करा. आणि जर कोणाचा असा विषय असेल की बाबा उपासना शिबिराची तारीख लवकर मिळत नाहीये, 1.5 महिना, 2 महिना, 3 महिने तारीख उशिरा मिळते आहे आणि तुमचा खूप जास्त मेजर प्रॉब्लेम आहे. जसं मध्यंतरी एका महिलेची मुलगी घरातून पळून गेली होती, त्या महिलेला इमिजिएटली मला वेळ द्यावा लागला. तसंच एका व्यक्तीला उचक्या सुरू होत्या फार जोरजोराने, त्या व्यक्तीला वेळ द्यावा लागला. त्याबरोबरच मुंबईच्या एका ताईच्या छातीवरती बसून कोणतरी गळा आवळायचं, म्हणजे ती प्रेतात्मा होती, त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होता. शिबिराची बुकिंग 3 महिने नंतर मिळाली होती. 3 महिने ती व्यक्ती त्या ठिकाणी अंगावर काढू शकत नव्हती त्रास. त्या व्यक्तीला मी वेळ दिला. गळ्यापर्यंत आलेलं असेल तर मी नक्की वेळ देईल, परंतु तो शुक्रवारीच मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून सांगतो, कॉल करून या, म्हणजे मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला वार आणि तारीख ठरवून देईल. मग तो सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार असो, मला ज्या दिवशी कम्फर्टेबल आहे तो दिवस, ती तारीख, तो वार आणि ती वेळ तुम्हाला आम्ही कळवू, जेणेकरून तुमचंही काम लवकरात लवकर होईल, मीही त्या ठिकाणी लवकर मोकळा होईल, माझ्या सेवेकऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही. कारण की आज एवढं असं झालं की 15 वर्षापासून मी गादी चालवतो आहे. आत्तापर्यंत माझा कुठलाच सेवेकरी किंवा शिष्य मला असा म्हटलेला नाही की भाऊ आम्ही तुम्हाला इथून पुढे मदत करणार नाही. आज पहिल्यांदा हे शब्द निघले की पुढच्या शुक्रवारी अशी गर्दी झाली तर आम्ही तुमच्यासोबत थांबणार नाही. मग एकटा नारायण करणार काय? अडला नारायण धरी गाढवाचे पाय, तसं आंधळे सर अडले धरतात शिष्यांचे पाय. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आवर्जून सांगतो, या ठिकाणी मोक्कार गाजा चिक्कार भजनी गर्दी करू नका. आणि जर कोणी आगाऊ सूचना न देता थेट येणार असेल त्यांना वापस लावलं जाईल. याला माझी मुजोरी समजा, माझा माजुरडेपण समजा, माझा गर्व समजा, माझा अभिमान समजा, पण मलाही माझं शरीर जपायचं आहे, माझ्या शिष्यांना सुद्धा जपायचं आहे. आणि मी तुम्हाला तारीख देईल, कॉल करा. 73 नंबरवरती कॉल करा. नसन कॉल उचलल्या गेला तर रिटर्न कॉल होनमाने सर तुम्हाला 1-2 दिवसामध्ये करतील. तुमचं ते घराणं ऐकून घेतील. माझ्या भेटीची निवांतपणेची तारीख सुद्धा तुम्हाला देतील. आणि एकदा या ठिकाणी आता किती जण अजून वेटिंगवरती आहे, रात्रीचे 12 वाजता इथून दाखवायला सुरुवात करा, बाहेर दाखवा जरा. आता हे इथे बसलेले, आता हे बाहेरच्या खोलीमध्ये बसलेले, पार पाठीमागपर्यंत दाखवा. आणि अशा पद्धतीनुसार या ठिकाणी जर गर्दी होत असेल तर तुम्ही कल्पना करा की समोरच्या लोकांना सुद्धा किती त्रास आहे, आम्हाला सुद्धा त्यामध्ये त्रासच आहे. याचं कारण असं की आता बघा, हे जे काही लोक थांबलेले आहेत या सर्व लोकांना या ठिकाणी आम्ही जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली, चहा पाणी बिस्किटची व्यवस्था केली. पण हे बघा, चहा पाणी बिस्किट जेवण आणि झोपायची व्यवस्था करणं म्हणजे काही सर्व काही नाही. जर कोणी रात्रभर जागून इथे बिमार पडलं त्याच्या दवाखान्याचा खर्च आम्ही द्यायचा का? बरं तुमचं जाऊ द्या, तुम्ही एक दिवस येणार निघून जाणार, परंतु हे आम्हाला नित्यकर्म झालेलं आहे. आमच्या विदर्भामध्ये इकडं म्हणतात
नीत मड आणि त्या मड्याला कोण रड, म्हणजे रोजच जर एक मड पडणार असेल त्याला रडायला कोणी वाली भेटत नाही. त्या पद्धतीनुसार अशी गर्दी, आणि हे आजच नाही, शुक्रवारची गर्दी वेगळी होते, शनिवारची गर्दी वेगळी होते, रविवारी उपासना शिबिर असते. आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आपल्या उपासना शिबिराच्या अनुभवामुळे आणि चमत्कारामुळे पार 3-3 महिन्याच्या बुकिंग आमच्या ऑलरेडी फुल झालेल्या आहे. म्हणजे पार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याची बुकिंग सध्या सुरू होत आहे. हे सर्वांचं प्रेम आहे. पण मला सांगायचं या ठिकाणी हे आहे की मलाही माझं शरीर जपणं गरजेचं आहे. याला कोणी काही समजलं तरी चालेल. उपासना शिबिरावरती भर द्या. माझ्या पर्सनल भेटीचा जो वेळ आहे तो उपासना शिबिरामध्ये फुकट मिळेल, प्लस आसन मिळेल, देवीचा फोटो मिळेल, व्हायब्रेशन फुकट मिळतील, तुमचे प्रॉब्लेम ऐकून घेतले जातील, उपासना सुद्धा दिली जाईल. हे सर्व तिथं भरभरून भेटत असताना, म्हणजे सोन्यासारखं सोनं 100 कॅरेटचं भेटत असताना माझी पर्सनल भेट म्हणून 10 मिनिटाच्या पितळेमध्ये गुंतवू नका. यापेक्षा जास्त काय सांगणार आहे. आणि एवढं खोलून आणि सविस्तरपणे सांगणारा जगातील बाबा बुवा महाराजांपैकी मी एकुलता एकच असावा जो एवढं सर्व खोलून सांगतो, कारण मला धंदा करायचा नाही, तर तुमच्या सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे आणि तुमचं भलं व्हावं हा त्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. तुम्हाला गंमत सांगतो, एक आता सहज आठवलं म्हणून, हा विषय काही आज व्हिडिओमध्ये मला सांगायचा नव्हता पण मनात आलं बरं का. आज सकाळी सुद्धा मी या पब्लिकला हे उदाहरण दिलं सर्वांना. उदाहरण असं की एक विशिष्ट काळ होता. या विशिष्ट काळामध्ये आमचं संपूर्ण कुटुंब काही वाईट शक्तीच्या प्रभावाने त्या ठिकाणी ग्रसित झालेलं होतं. मी लहान असतानाचा विषय आहे. पार माझा जन्म झाला तेव्हापासून ही नकारात्मक शक्ती आमच्या घरामध्ये घुसली. म्हणजे काही नातेवाईकांनी काही प्रयोग केले होते, काही जणांची शिव्याशाप होते, काही जणांची कुदृष्टी होती. तर माझ्या जन्मापासून जे हे सुरू झालं, तर मी वयाचा 10वं वर्ष लागेपर्यंत आमच्या कुटुंबातील 5 ते 6 व्यक्तींचा मृत्यू झाला, अपमृत्यू झाला. सर्व नोकरीधारक होते, सर्व सुशिक्षित होते, सर्वजण त्या ठिकाणी वेल एज्युकेटेड होते आणि अंधश्रद्धेला मानत नव्हते. अशा सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला. आमचं कुटुंब नाथपंथी, आमचे आजोबा नाथपंथी. नवनाथांची भरभक्कम सेवा त्यांनी केली, पण एकदा वरतून दोरी तुटली की कुठलाच देव वाचवू शकत नाही. तसं नवनाथ सुद्धा त्यावेळेला आडवे आले नाहीत. कुटुंबातील 6 व्यक्तींचा मृत्यू झाला, परंतु हा मृत्यू होण्याच्या आधी आम्ही भरपूर बाबा बुवा आणि महाराजांकडे स्वतः खेटे मारलेले आहेत. अगदीच नावं घेऊन सांगायचे म्हटल्यास सैलानी बाबामध्ये 2-2 महिने मुक्काम ठोकलेला आहे, सकलादी पीराच्या वाऱ्या केलेल्या आहे, भोलेशाह पीराच्या वाऱ्या केलेल्या आहे, मीरा दातार बाबाच्या वाऱ्या केलेल्या आहे, त्या ठिकाणी ख्वाजा पीराच्या वाऱ्या केलेल्या आहे. आता यामध्ये मुसलमानांची नावं यासाठी लक्षात राहिली की हिंदू धर्माच्या स्थानांचं फारसं आपण नाव लक्षात ठेवत नाही. जसं आम्ही देवीच्या ठाण्यावर गेलो होतो, असे देवीचेही 3-4 ठाणे फिरून झाले. अगदी लमानदेव म्हणून एक स्थान होतं बीड जिल्ह्यामध्ये, त्यानंतर दासखेडचे बाजीबाबा, तेथेही वाऱ्या करून झाल्या. अशा पुष्कळ ठिकाणी वाऱ्या करून त्या काळामध्ये आमच्या कुटुंबातील भरपूर पैसा खर्च झाला, शारीरिक मानसिक शक्ती खर्च झाली, प्लस फरक कुठेच पडला नाही. आणि लोकांनी आम्हाला फार जास्त अपमानास्पद वागणूक सुद्धा दिली. जसं आज सकाळी मी एक उदाहरण सांगितलं ते तुम्हाला सुद्धा सांगतो. हा किस्सा आहे मी वयाच्या 9व्या वर्षीचा. मी 9 वर्षाचा होतो आणि आम्ही एक धनगर बाबा म्हणून व्यक्ती होते, त्यांचं नाव नाही सांगणार, ते बहुतेक वारलेत आत्ता, असं माहीत झालंय 2 वर्षापूर्वी. या धनगर बाबांच्याकडे खंडोबाचं वारं होतं आणि ते त्या ठिकाणी इलाज करायचे. त्यांचं पत्र्याचं शेड होतं. त्या पत्र्याच्या शेडमध्ये ते धनगर बाबा त्यांचे फक्त 2च शिष्य बसायचे आणि बाकीची सर्व जनता पब्लिक उन्हामध्ये किंवा पावसामध्ये किंवा थंडीमध्ये त्या शेडच्या बाहेर बसायची उघड्यावरती. शेडमध्ये त्यांना जागा नव्हती. तसं आम्ही सुद्धा जायचो. आता एक दिवशी आम्ही गेलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या मुसळधार पावसामध्ये गारीसारख्या टपोऱ्या पावसाचे थेंब आमच्या अंगावरती पडत असताना आम्ही त्या शेडमध्ये आलो, तर आम्हाला शेडमधून काठीने हाकलण्यात आलं. कारण काय? कारण ते समोरचे शिष्य म्हटले ही जागा धनगर बाबांची आहे. आमची आजी म्हटली, अहो माझ्यासोबत माझा नातू आहे, म्हणजे मी, आजी आणि मी 2च जण होतो. 5 जण बारलेले होते तेव्हा. आमच्या दोघांना त्या ठिकाणी जागा द्या. परंतु त्या शिष्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर माझी आजी आणि मी पावसामध्ये जाऊन उभे राहिलो. आता तिथे मेंढ्या पाळलेल्या होत्या. त्या मेंढ्यांच्या लेंड्या खाली पडलेल्या होत्या, घाण होती. त्या लेंड्यांमध्ये पावसाचं पाणी मिसळल्यामुळे दुर्गंधी सुटली. त्या लेंड्या विरघळल्या आणि सर्वत्र त्या बकरीच्या घाणीचा चिखल तयार झाला, मेंढ्यांच्या बकरीच्या घाणीचा. आता त्या घाणीमध्ये बसायचं तरी कसं, उभं राहिलं तरी चपलांमध्ये घाण घुसायला लागली. तर माझ्या आजीने 4 विटा उचलून आणल्या. विटकर असते ना, वीट म्हणतात ज्याला, त्या विटा उचलून आणल्या.
2 विटा आजीने घेतल्या, 2 विटा मला दिल्या आणि जसं आपण टॉयलेटमध्ये संडासला बसतो ना इंडियन टॉयलेटमध्ये, तसं आम्ही त्या विटांवरती पाय देऊन त्या दगडावरती बसलो. 2 तास पावसामध्ये आजी आणि मी झोडपत होतो. 2 तास पावसामध्ये झोडपे खाऊन सुद्धा धनगर बाबांनी आणि त्यांच्या सहृदय शिष्यांनी आम्हाला लवकर घेतलं नाही. पावसात बसलो, नंतर आजीला टायफॉइड झाला, त्यामध्ये खूप मोठे पैसे गेले. अशाच प्रकारची अपमानास्पद वागणूक आम्हाला पाचेगाव तांडा, जिल्हा बीड येथे मिळाली. तिथे लमान बाबाचं स्थान होतं. तिथे आम्ही गेलो. गेल्याच्या नंतर भरपूर खर्च झाला, कारण देऊळगाव राजा ते बीड जिल्हा आम्ही 4 व्हीलर गाडी करून गेलेलो. त्यांनीच आम्हाला सांगितलेलं की दर गुरुवारी येत जा. तसं आम्ही एका गुरुवारी गेलो आणि आमच्या देखत ते व्यक्ती त्या ठिकाणी बसून जेवत होते. त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते. त्या समोरच्या इलाज करणाऱ्या महाराजाने सांगितलं, आमच्या घरी आज पाहुणे आलेले आहे, तुम्ही वापस जा. आमची आजी त्यांचे हातपाय पडायला लागली की मी 4 व्हीलर गाडी करून आले, माझ्यासोबत माझा नातू आहे, आमचा नंबर घ्या. त्यांनी ना आमचं ऐकलं ना आम्हाला जागा दिली. सरळ सांगितलं, पटलं तर ये बाई, नाही तर इथून निघ. ते शब्द माझ्या काळजामध्ये आहे. दासखेड, जिल्हा बीड, जिथं बाजीबाबांचं स्थान आहे आणि बाजीबाबांची मूर्ती दाखवा. आज या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि बाजीबाबाचं स्थान मी माझ्या घरामध्ये तयार केलंय. ही बाजीबाबांची, मच्छिंद्रनाथांची कृपा आहे. परंतु ह्या बाजीबाबाच्या स्थानावरती सुद्धा त्या ठिकाणी अमावस्येच्या दिवशी रात्रभर आम्ही 2-2 पायावरती उभं राहून गर्दीमध्ये वेळ काढलेला आहे. थंडी वाऱ्यामध्ये कुडकुडलेलो आहोत. 1 कप चहा पाजायला तिथं कोणी घरचा व्यक्ती नव्हता किंवा त्या ठिकाणी कोणीही आमच्या रक्ताचा नातेवाईक त्या ठिकाणी नव्हता. आणि अशा सर्व वातावरणामध्ये जो मी लहानाचा मोठा झालो, तर माझ्या मनात जेव्हा गर्दी बघतो ना, तेव्हा माझी आजी उभी राहते. आम्ही जे दिवस काढले ना, ते दिवस उभे राहतात की अरे बाबा, आज आम्ही कोणातरी महाराजाच्या समोर असे भिकाऱ्यासारखे हात जोडून उभे राहायचो. आज माझ्या घरी जनता येते म्हणून मी कोणाचा अपमान करेल, कोणाला हाकलून देईल, कोणाला काढून देईल, मी नाही करू शकत. माझ्याच्याने जेवढं होतं ना, चहा पाणी, जेवण, झोपायची व्यवस्था, संडास बाथरूमची व्यवस्था, माझ्याच्याने होईल तेवढं मी करेल. पार माझ्या चमड्याचे कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घालेल. पण सर्वच गोष्टी माझ्या हातच्याही नसतात ना. समजून घ्या. ज्या तळमळीनं बोलतो ना, ती तळमळ समजून घ्या. आज माझ्या तब्येतीवरती परिणाम होतो, मला गोळ्या सुरू होतात, तरी मी येणाऱ्या भक्तांचा इलाज थांबवलेला नाही. आणि जर कोणाला असं वाटत असेल की आंधळे सर शेवटपर्यंत टिकले पाहिजे, शेवटपर्यंत आमच्यामध्ये राहिले पाहिजे, त्यांनी आमचा इलाज केला पाहिजे, आमच्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजे, आमच्यासाठी भाऊ टिकले पाहिजे, तर या भाऊची थोडीशी किंमत करायला शिका, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि म्हणून सांगतो, कॉल केल्याशिवाय कृपया येऊ नका. आम्ही तुम्हाला वेळेनुसार, नियोजनानुसार तारीख देऊ, वार देऊ, त्या ठिकाणी सांगू, या तारखेला तुम्ही या. तुम्हालाही मोकळा वेळ भेटेल, मलाही मोकळा वेळ भेटेल. उगाच इथे एवढी गर्दी, चेंगराचेंगरी. आणि काय असतं शेवटी बघा, झोपायला मी गोधडी दिली, अंगावर घ्यायला पांघरून दिलं, पोटाला जेवण दिलं, 2 कप चहा दिला, पण जी तुम्हाला सुखाची, शांतीची झोप तुमच्या घरी लागेल ना, ती माझ्या घरात नाही लागणार. कारण तुमचं मन त्या ठिकाणी तुमच्या घरी, नातेवाईकांमध्ये, लेकरा बाळांमध्ये, संसारामध्ये गुंतलेलं असतं. मग का उगाच सुखाचा जीव दुःखामध्ये घालायचा, तुमचा सुद्धा आणि आमचा सुद्धा. यामुळे या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करतो, कॉल केल्याशिवाय कृपया येऊ नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, असं अजिबातच म्हणणार नाही. कारण आजचा व्हिडिओ आवडावा असं मलाच वाटत नाही. कारण आजच्या व्हिडिओत मी कोणाला तरी येऊ नका असं आवाहन करतोय, पण मजबुरी आहे काही गोष्टींची. ज्या प्रेमाने बोलतोय, ज्या पोटतिडकीने बोलतोय, तेवढी कळवळ, पोटतिडीक माझी समजून घ्या. आणि जी गर्दी तुम्हाला दाखवली आहे ना, काही जण बाहेर फिरतायत अजूनही, अशा गर्दीमध्ये सकाळचे 6 किंवा 7 वाजल्याशिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही. आणि काय असतं माहितीये का, वातावरण तेच आहे ना, वातावरण चेंज नाही झालेलं. वातावरण तेच म्हणजे जो सकाळी 12 वाजता पहिला भक्त माझ्या समोर बसला आणि जो भक्त उद्या सकाळी 6 वाजता माझ्या समोर बसेल, म्हणजे 12 आणि 12 24 आणि सकाळचे 6 म्हणजे त्या ठिकाणी किती तास झाले रे? 18 तास झाले. सॉरी 12 सकाळचे 12 ते रात्रीचे 12, हा बरोबर, 18 तास झाले. सॉरी, सकाळचे 12 ते रात्रीचे 12 आणि सकाळचे 6, 18 तास झाले. 18 तासानंतरही जो भक्त माझ्या समोर बसेल, तो भक्तही स्वतःचं रडगाणच सांगतो, तोही रडूनच सांगतो. जो पहिला बसतो तोही रडूनच सांगतो. इथे मला दुसरं वातावरण भेटत नाही.
सवय लागली आहे दुसऱ्यांचं दुःख ऐकायची, कारण मी स्वतः दुःखामध्ये होतो. मी हे दिवस पाहिलेले आहे, मी हे अनुभव घेतलेले आहे. तेव्हा जर मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना असो किंवा स्वामी सुभाषचंद्र सरस्वती असो किंवा माझे विद्या शिकवणारे गुरु हे जर मला भेटले असते तर मला कोणाचे पाय धरायला जायची गरज पडली नसती. पण जेव्हा माझ्या घरचे सर्व व्यक्ती ऑफ झाले, नंतर मला ही विद्या प्राप्त झाली. आज मला तळमळ अशी वाटते की जसा लोकांनी आमचा अपमान केला, आम्ही लोकांचे पाय धुवून पाणी पिलो, तशी गत कोणावर येऊ नये म्हणून ह्या पोटतिडकीने इलाज करतो, मरमर करतो. आणि गंमत तुम्हाला सांगतो, काही मुज्जोर लोक सुद्धा भेटतात. आज एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीने सांगितलं मला अर्जंटमध्ये आतमध्ये घ्या. अरे त्याला सांगतायत बाकीचे की अरे बाबा अर्धा तास वाट बघ, अर्धा तास वाट बघ. नाही म्हणे, मी अर्धा तास वाट बघू शकत नाही, मी वापस चाललो. आणि तो व्यक्ती वापस गेला. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा असेच एक सावजी नावाचे मोठे अधिकारी येऊन गेले. त्यांचं नावासकट सांगतोय मी. आता ते मोठे साहेब आहेत. आता सावजी साहेब येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं सर माझा नंबर लवकर घ्या. मी म्हटलं हे बघा साहेब, इथे नंबर लागलेले आहे, तुमचा नंबर पार रात्रीच लागेल, कारण जुने भक्त झाल्याशिवाय मी तुमचा नंबर घेऊ शकत नाही, कारण तुम्ही साहेब आहात. पण तुमच्या समोर एखादी भिकारी बाई जरी बसलेली असेल, तिनंही 250 रुपये भरलेले आहे, तुम्हीही 250 रुपये देताय, त्यामध्ये तुम्ही आणि ती मला सारखेच, देवाला भक्त गरीब आणि श्रीमंत सारखेच, तुमच्या वेळेवरच तुमचा नंबर लागेल असं मी सावजी साहेबांना ठणकावून सांगितलं. त्यांना माझा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्यांचे 250 रुपये वापस नेले, प्लस बाहेर शिष्यांसोबत वाद घातला. हा मागच्या शुक्रवारचा विषय. आजच्या शुक्रवारी सुद्धा तोच प्रकार. कुठले तरी एक मुसलमान व्यक्ती आले, त्या मुसलमान व्यक्तींनी नंबर लावला आणि त्यांनी सांगितलं मेरा नमाज पढ़ने का टाइम हो गया. तर मला एक निवेदन करावं असं वाटतं, माझ्याकडे बरेचसे मुसलमान भक्त सुद्धा येतात. अगदी तुम्हाला सांगतो, 2 मुसलमान भक्तांची या ठिकाणी ज्ञानमाळ सुद्धा ठरलेली आहे. इस्लामपूरचे एक आहे, कराडचे एक आहे, त्यांना रेणुका मातेची दीक्षा माझ्याकडून घ्यायची आहे. मी जर मुसलमानांना या ठिकाणी ज्ञानमाळी देतो म्हटल्यावर मला हिंदू मुसलमान सर्वसारखे, पण ज्या मुसलमान बंधूला नमाज पढण्यासाठी गडबड झालेली होती त्यांनी इकडे यायचंच नाही ना मुळामध्ये, आणि त्यांनी नमाज माझ्या घरामध्ये पडली असती तरी मला चाललं असतं. मी सर्व देवांना एकच मानतो, पण नमाज पडायची म्हणून एकाचा नंबर लवकर घेणे. मग एखाद्याला त्या ठिकाणी बालाजीच्या मंदिरातही जायचं असेल शुक्रवारी, तर एखाद्याला लक्ष्मी मातेला जायचं असेल, एखाद्याला त्या ठिकाणी दुसरं काम करायचं असेल, अशी लग्गेबाजी वशिलेबाजी आमच्यापाशी चालणार नाही. वेळ असेल तरच आमच्याकडे या, नाही तर तुम्हाला घरून देव पावत असेल तर मी या मताचा माणूस आहे, घरीच देवाला 2 उदबत्त्या लावाव्या. आंधळे सरांकडे जाणं नको, कुठल्या बाबा बुवा महाराज आम्मा टम्मा दादा न गुरुवर्य कोणाकडेच जाणं नको. अरे लावा ना घरी अंबाबाईला 2 अगरबत्त्या, लावा ना ह्या खंडोबाला 2 अगरबत्त्या. घरच्या घरी जर 2 अगरबत्त्या लावल्या, घरच्या घरीही हा खंडोबा ही अंबाबाई तुमचे कामं करेल. उगाच आंधळे सरांपाशी या ठिकाणी येऊन धुमाकूळ घालण्यामध्ये सुद्धा अर्थ नाही. आणि मी खरं बोलतो, स्पष्ट बोलतो, कारण माझ्या जे पोटात असतं तेच माझ्या ओठामध्ये असतं. आणि मी घरी सुद्धा असाच आहे. ज्यांनी माझं उपासना शिबिर बघितलं असेल, जे माझे शिष्य असतील, त्यांना माहिती आहे की त्यांच्या भाऊचा स्वभाव कसा आहे. मी जसा आहे तसाच आहे, माघारी तोंडावर सर्व तर सारखाच आहे. म्हणायला गेलं तर कापसापेक्षा मऊ सुद्धा आहे. पण वेळ प्रसंगी जर कोणी मुज्जोर भेटला तर मुज्जोरासाठी दगडापेक्षा टणकही बनावंच लागतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.